बाहेर बघू शकता अजून अंधारच आहे. आज मी लवकरच व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे. खूप साऱ्या गोष्टी आज आपण शिकूया. चला इथे बघा 5:30 पावणे 6 वाजलेले आहे आणि माझे कॅट बघा उठलेले आहे. आता यांचं तर काही काम नाही ना हो, तरी पण ते उठतातच की नाही बघू शकता आणि बाल्कनीमध्ये जाऊन बसलेले आहे. चला सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सर्वात पहिले सर्वांना शुभ सकाळ. सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. तुम्हाला नवीन वर्ष खूप छान आनंदात जावं हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मी. चला व्हिडिओला तुम्ही असंच कंटिन्यू राहा, कुठे स्किप करू नका आणि व्हिडिओ जर आवडत असतील तुम्हाला तर लाईक करत चला, सबस्क्राईब पण करत चला. चला आता इथे सकाळची सुरुवात झालेली आहे. आज आहे ना लवकर सुरुवात केलेली आहे व्हिडिओ बनवायला आणि म्हटलं चला थोडंसं तुमच्यासोबत गप्पा पण मारू. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. खूप काही संकल्प प्रत्येकाने केलेले असतील, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सकाळी आता इथे वाजलेले आहे 6 वाजता माझी आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा वगैरे चालू आहे. चला आता सकाळी लवकर उठण्याचे फायदे आणि उशिरा उठण्याचे फायदे. आपण बघा सकाळी जर लवकर उठलो ना तर आपले खूप सारे कामं होतात. आपण 2 तास लेट उठलो तरी पण आपले 2 तासामध्ये किती कामं होता हो, तर ते 2 तास लेट होतात कामं. तर बघा सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा. आता आपण काय करतो, नाही आपण घरीच आहे त्याच्यामुळं आपण आरामात उठतो, आरामातच कामं करतो. कुठे जायचं आहे, आपल्या घरात कोण आहे, आपण असा विचार करतो. पण आपल्या घरात जरी कोणी नाही मोठे माणसं तरी पण आपण स्वतःला सवय लावून घ्यायला पाहिजे काही गोष्टीची. आपण सवय लावली तर आपल्या मुलांना पण तीच सवय लागते. त्याच्यामुळे ना सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायची आणि देवपूजा आपण काय करतो, आता प्रत्येक आपल्या घरामध्ये आपल्या देवांना अगरबत्ती दिवा लावतो किंवा मग आपण देवांसाठी 10 मिनटं तर देऊ शकतो. देवांनी रोज म्हणजे देवांची आंघोळ करायची. आपण स्वतःनी आंघोळ केल्यानंतर देवांना रोज आंघोळ घालत जा. मूर्त्या असतील तर मूर्तीवर रोज साध्या पाण्याने आंघोळ करत जा देवांची. खरंच त्यांना पण छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आपण बघा 8 दिवसांनी त्यांना आंघोळ घालायची. आपण 8 दिवस राहतो का हो, नाही राहत ना. म्हणून तसं करायचं नाही. रोज 1 तांब्या भरून पाणी देवांवर घाला, खरंच छान वाटतं. चला रोज तुम्हाला खूपच घाई गडबड असेल तरी नॉर्मल साधं पाणी घ्या, आंघोळ घाला, 1 अगरबत्ती लावा, तरी पण छान वाटतं. चला सकाळची सुरुवात ह्या पद्धतीने करायची. आता आपण उशिरा उठलो, आपण उठलं 8ला 9ला 10ला उठलं आणि त्याच्यानंतर देवपूजा करायची. देवाला आवडेल का हो हे? नाही आवडणार. तुम्ही एक विचार करा. हां ठीक आहे, आपण घरामध्ये आपलं काही प्रॉब्लेम असतात, आजारी असतो, मग आपण उशिरा आंघोळ करू तर तेव्हा ठीक आहे. पण आपण व्यवस्थित आहे तरी पण आपण आळशीपणा करायचा, वेळेवर आंघोळ नाही करायची, वेळेवर देवपूजा नाही, वेळेवर नाश्ता नाही, वेळेवर जेवण नाही, वेळेवर कामं नाही, अशा गोष्टी नाही करायच्या. तुम्ही करून बघा. कारण काय ना, हे बघा आपल्या घरामध्ये सगळी गोष्ट आपल्यावर डिपेंड असते, दुसरं कोणी नसतं. मुलं शाळेत जाता, आपले मिस्टर जॉबला जाता आणि आपणच घरामध्ये असतो. त्याच्यामुळे ना घर पूर्ण आपल्यावर असतं. आपण लक्ष्मी घरातली. आपणच लेट उठलं सगळ्या गोष्टी तर आपल्या घरात लक्ष्मी येईल का? नाही येणार. सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर रोज आपल्या उंबरठा असतो दरवाजा, तिथं पुसून घेत चला, हळद कुंकू लावत चला. लक्ष्मी घरात येते सकाळी. देवपूजा करायच्या वेळेस जेव्हा तुम्ही अगरबत्ती वगैरे लावता मंदिरामध्ये सकाळी, त्यावेळेस खूप छान वाटतं. आणि गावाकडे बघा सकाळीच लवकर जेव्हा दिवस निघायच्या आधीच तेव्हाच दरवाजे उघडले जातात गावाला. तर लक्ष्मी
येण्याची वेळ असते त्यावेळेस. रात्रीचे पण आपण किती घाई गडबड झाली, किती हे झालं तरी रात्रीचे भांडे ठेवायचे नाही. आता ही गोष्ट तर मला माझ्या आईने लहानपणापासून शिकवलेली नाही आहे, पण आपलं कसं असतं बघा, आपले आई वडील जसे करत आले तसंच त्याचनुसार आपण चालत असतो. आता माझी आई पण आहे ना, साधी सिंपल आहे, तरी पण आहे ना, माझी आई कधीच रात्रीचे भांडे ना ठेवत नव्हती. रात्रीचे भांडे, खरकाटे भांडे ठेवायचे नसतात अशी माझी आई नेहमी सांगायची, आणि माझे ते लहानपणापासून लक्षात. आता मला इथे किती उशीर हो, कोणी पाहुणे आले, काही झालं तरी 11, 12, 1 वाजो, तरी पण मी कधीच भांडे ठेवत नाही रात्रीचे. नसल तुम्हाला घासायचे भांडे तर नॉर्मल तुम्ही धुवून पण ठेवू शकता, पण खरकाटे भांडे रात्रीचे कधी ठेवायचे नाही, कारण का रात्रीचे आपल्या घरात लक्ष्मी येऊन बघत असते. त्याच्यामुळे ना हे तर खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, सकाळी लवकर उठायचं. बघा, तुम्ही सकाळी लवकर उठल्यानंतर आहे ना, देवांच्या तिथं रोज सकाळी लवकर अगरबत्ती लावा, लवकर दिवा लावा. आपण म्हणतो नाही आरामात करू, पण बघा, देव मंदिरात देवाऱ्यामध्ये असतात, त्यांना आपल्याशिवाय कोणी अगरबत्ती लावल का? नाही लावणार. ते आपली वाट बघत असतात. आपल्यासारखेच आहे ते पण. आपल्यापेक्षा तर कितीच ते महान आहे, तुम्हाला तर माहीतच आहे. देव आहे शेवटी ते. त्यांना वेळेवर आपण काही दिलं तर ते पण आपल्याला वेळेवर काहीतरी देतील ना. आपण 10 मिनटं देवासाठी वेळ काढला ना, तर ते आपल्यासाठी 20 मिनटं वेळ काढतील. खरंच तुम्ही असं थोडंसं बदलून बघा. चला, म्हणून तुम्हाला सांगते, सकाळीच लवकर आंघोळ करून देवपूजा करून बघा. घर एवढं प्रसन्न वाटतं, घरामध्ये एवढं छान वाटतं. आपल्या घरामध्ये दिवा लागलेला असतो तर घर एवढं एकदम असं छान दिसतं. पण त्याच्यानंतर तुम्ही मॉर्निंगला जात असाल तर मॉर्निंगला जाऊ शकता सकाळी. त्याच्यानंतर तुम्ही वेळेवर नाश्ता करायला पाहिजे. आता मी अशीच करायची. पहिले ना मी नाश्ता नव्हती करत. काय करायचा नाश्ता एकटीसाठी असा विचार करायची. पण जेव्हा आपल्याला काही आजार सुरू होतात ना, नंतर आपण त्या कामाला सुरुवात करतो. तसंच देवांचं पण तसंच आहे. आता आपण काय म्हणतो, नाही आपण नाही आज अगरबत्ती लावली, नाही दिवा लावला, 8 दिवस आंघोळच नाही घालायची देवांना, मग ती उशिरा उठलं का केव्हा पण 10ला, 11ला, 12ला केव्हा देवपूजा करायची. त्याला काही अर्थच नाही ना. मग आपल्याला काही ना काही होतं. मग आपण देवाकडे जातो हात जोडायला. त्याच्या पहिले तुम्ही वेळेवर काही गोष्ट करत चला. हे बघा, देव म्हणत नाही काही गोष्ट की तुम्ही माझ्याकडे या, मला ह्या गोष्टी करा. पण बघा, आपण देवासाठी दिवा लावतो, देवांना आंघोळ घालतो, त्याच्यानंतरच आपण दुसऱ्या कामाला लागतो. आणि नाही केलं तर असं चुकल्यासारखं वाटतं आपल्याला. सवय पडलेली असते आपल्याला. आपण रोज जेवण करतो की नाही, रोज आंघोळ करतो की नाही. म्हणून मग देवांसाठी पण निदान 10-15 मिनटं तर काढायला पाहिजे आपण. चला, त्याच्यानंतरचं, आता पहिले मी अशीच आहे ना, नाश्ता करत नव्हती. मग मला ना असं 1 वाजता 1:30 वाजता अशी जेवण करायची, चहा पिऊन घ्यायची. पण मग बघा, आपण रात्रभर काहीच खाल्लेलं नसतं. रात्री पण आपण कधी 8ला, 9ला, 10 वाजेपर्यंत आपले जेवणं होऊन जातात. तिथून पूर्ण सकाळपर्यंत 1 वाजेपर्यंत किंवा 12 वाजेपर्यंत, म्हणजे हा मोठा गॅप पडतो. त्याच्यामुळं आपण वेळेवर नाश्ता सकाळी केलाच पाहिजे. आपण उशिरा उठतो तर मग आपण 8ला, 9ला, 10ला उठलो तर मग आपण केव्हा नाश्ता करतो, पार 11-12 वाजता. आणि जेवण केव्हा करतो, 2-3 वाजता. असं मग ते सगळं रुटीन बिघडून जातं आपलं. त्याच्यामुळे आपल्याला काही ना काही आजार होत असतात. आता इथे बघा, सकाळीच आहे ना, मी रोज तुम्हाला सांगत असते, मी शॉर्ट व्हिडिओमधून पण सांगत असते, 5:30 वाजता माझा आव्हानचा टिफिन तयार होतो. रोज म्हणजे रोज 25 वर्ष झालेले आहे तेव्हापासून 5:30 वाजता माझा हा डब्बा रेडी असतो. आणि त्याच्यानंतर भरपूर कामं असतात आपले घरामधले, ते करायलाच लागतं आपल्याला. आणि बघा, आपले कामं करायला दुसरं कोणी येतं का? नाही येत. मग आपण वेळेवर आपले कामं करायचे.
त्याच्यानंतर आपल्याला भरपूर असा वेळ असतो. आपल्याला वेळ असल्यानंतर आपण बाहेर जाऊ शकतो किंवा मग कोणी आपल्याकडे आलं तर आपण जरा गप्पा मारू शकतो त्यांच्याबरोबर. आपली आवडतीची सिरियल बघू शकतो. आपल्या स्वतःला थोडासा वेळ देऊ शकतो. पाहिजे तर दुपारून आराम करायचा थोडा वेळ, अर्धा तास, 1 तास. पण मग सकाळी लवकर उठण्याचे खूप सारे फायदे आहे. आपल्या शरीरासाठी पण, आपले कामं पण लवकर होतात. आपल्या घरामध्ये सगळ्यांना सवयी पण लागते, आपल्या मुलांना वगैरे सगळ्यांना. आता उशिरा उठण्याचे फायदे म्हणजे काय माहिती का? आपण उशिरा उठतो म्हणजे सगळे कामं आपले उशिराने चालतात. त्याच्यामुळे मग आपण एक काम करतो ते एक सोडून देतो आणि त्याच्यामध्ये वेळ झाला ना, मग आपण घरातल्यांवर चिडचिडपणा करतो. असं होऊन जातं. मग आपल्याला तो स्वतःला त्रास होतो. सगळं आपल्यावरच आहे तरी पण आपण आहे ना ते करत नाही किंवा समजून घेत नाही. चला, या पद्धतीने आज तुम्हाला थोडंसं सांगायचं होतं की तुम्ही लवकर उठून बघा, लवकर कामं करून बघा आणि उशिरा उठून बघा, उशिरा कामं करून बघा. दोन्हींमध्ये किती फरक आहे तो. आता इथे बघा, सकाळीच रोज माझा 5:30ला टिफिन होत असतो आहोंचा. टिफिन झाल्यानंतर आहे ना आता मी झोपत नाही. पहिले ना झोपायचे मी आणि मग मला 8, 8:30, 9 वाजायचे. माझं असं होऊन जायचं. पण मी आता खूप दिवस झाले सकाळी झोपत नाही. त्याच्यानंतर दिवसभर मी झोपत नाही. आता मग सकाळी माझे मिस्टर गेल्यानंतर मग बाकीच्या कामांना सुरुवात करत असते. आता मी थोडंफार असं दुसऱ्याचं तर नाही, माझं स्वतःचं वगैरे असं काहीतरी शिवत असते. काहीतरी मोबाईलवर बघत असते. ब्लाऊजचा गळा कसा शिवायचा, लेस कशी लावायची, त्याच्यामध्ये वेळ देत असते. आपण आपल्या मुलांसाठी वेळ दिला पाहिजे, घरच्या माणसांसाठी वेळ दिला पाहिजे. आपण किचनमध्ये सारखं असतो, अजिबात वेळ नसतो उशिरा जर उठलं तर. ह्या पद्धतीने आजचं आहे ना तुमच्यासोबत थोडंसं शेअर करायचं होतं. चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. आणि चला, आपलं नवीन वर्ष लागलेलंच आहे. सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला खरंच मनापासून खूप 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 शुभेच्छा. भेटूया अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.